नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रोहिणी तिच्या रूममध्ये डोक्याला हात लावून बसलेली असते. कला तिथे येते आणि म्हणते की रोहिणी मॅडम. कलाला बघून रोहिणी लगेच तडक उठते आणि म्हणते की तू माझ्या रूममध्ये कशाला आली आहे, काय करतेस तू इथे, आणि मला तुझ्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये, चल निघ इथून. त्यावर कला म्हणते की रोहिणी मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा. मला माहिती आहे की खूप चिडलायत, पण मला असं वाटतं की आपण बोलायला हवं. रोहिणी म्हणते की मला त्याची काही एक गरज वाटत नाही. त्या म्हणते की हे बघा, मनात जर गोष्टी ठेवल्या ना त्याचा आणखी गुत्ता वाढत चालतो. त्यापेक्षा त्या बोलल्याने ना त्या गाठी आपोआप सुटतात. की हो, आपण मिळून काहीतरी मार्ग काढूयात ना. नक्की निघेल काही मार्ग. रोहिणी म्हणते की मला नाही काढायचा आहे मार्ग. तुला कळत नाहीये का, तू जा इथून. म्हणते की हे बघा रोहिणी मॅडम, राहुल जे काही वागलाय ना त्यात तुमची काहीच चूक नाहीये, हो की नाही? रोहिणी मॅडम, आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही हो. तुम्ही प्लीज राहुलच्या आणि नयनाताईच्या लग्नाला परवानगी द्या. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ही तर तुमच्याकडे दुसरा कुठला मार्ग असेल तर ते तुम्ही मला सांगा. आपल्याला लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यायला हवा. वेळ खूप कमी आहे आणि हे सगळं राहुलनेच केल्यामुळे मला राहुलच्या आणि नयनाताईच्या लग्नाला परवानगी द्यावीच लागेल. शेवटी हा चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. रोहिणी मॅडम, मला घरात फूट पाडून कुठलंही नातं जोडायचं नाहीये. कारण हा चांदेकरांच्या नाही तर खरेंच्या देखील इब्रतीचा प्रश्न आहे आणि मुख्य म्हणजे नयनाताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हे बघा, तुम्ही जर लग्नाला परवानगी नाही ना दिली तर नाईलाजाने मला काहीतरी पावलं उचलावी लागतील. मग माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही उरणार. तुम्ही प्लीज या सगळ्यावर शांतपणे विचार करा. आणि एवढं सगळं बोलून कला तिथून निघून जाते. निघून गेल्यानंतर रोहिणी मनातच म्हणत असते की ओ, ही मुलगी डोईवर जड होणार आहे हे मला माहितीच होतं. हे माझाच डाव माझ्यावर उलटवला आणि रोहिणी खूप चिडते. दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात, पण तिथेच रोहिणी आलेली नसते. सर्वजण रोहिणीसाठी थांबलेले असतात. वेद म्हणतो की एक काम करतो आबा, मी रोहिणी आत्याला बोलून आणतो. अद्वैत उठतो आणि तेवढ्यात तिकडून कला येते. अद्वैतला कला हाताने खुणावते आणि म्हणते की थांब. कला आबापाशी येते आणि आबांना म्हणते की आजोबा, मी बोलले रोहिणी मॅडमशी, समजवलं आहे त्यांना, तुम्ही काळजी करू नका आणि येतील त्या खाली आता. लगेच म्हणते की कोण आहेस ग तू, तू काय समजतेस स्वतःला? तुला काय वाटलं आमच्या घरातील लोकांना स्वतःच्या तालावर नाचवतील असं वाटतं का तुला? कला म्हणते की तसं नाहीये सरोज मॅडम. पासन रोहिणी मॅडम खाली आल्या नाही हे कळलं, म्हणून मी त्यांना बोलवायला वर गेले होते. सरोज कलाला म्हणते की उगाच पुढे पुढे करण्याची काही गरज नाही आणि मोठेपणा घेण्याची देखील काहीच गरज नाहीये. त्या म्हणते की असं नाहीये मॅडम. ती म्हणते की कोणी सांगितलं होतं तुला रोहिणीला जाऊन समजवायला? स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊ नको. तू समजावल्यानंतर लोक ऐकतात म्हणून. कालपासून सगळेजण रोहिणीला समजवतायत तरी देखील ती आली नाही ना खाली, आणि तू समजावल्यानंतर ती खाली येईल असं वाटतं का तुला? तेवढ्यात रोहिणी खाली येते. आबा सरोजला म्हणतात की सरोज, रोहिणी आता खाली आली ना, उगाच विषय वाढू नको. आबा रोहिणीला विचारतात की रोहिणी, काय ठरवलं आहेस तू, आता काय करायचं आहे? रोहिणी अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. अद्वैत म्हणतो की बोल ना आत्या, काय बोलायचं आहे? मी म्हणते की मला सगळ्यांसमोर नाही, मला तुझ्या अशी एकट्याशी बोलायचं आहे. सरोज लगेच रोहिणीला म्हणते की तुला काय बोलायचं आहे त्याच्याशी एकट्याशी? त्यावर रोहिणी म्हणते की मी त्याच्याशी बोलू शकत नाही का? रोहिणीला म्हणतात की जे काही बोलायचं आहे ते सगळ्यांसमोर बोल. मला पण कळून दे तुझ्या डोक्यामध्ये काय आहे ते. अद्वैत आबाला म्हणतात की आबा राहून द्यात, मी बोलतो आत्याशी. आणि ते दोघे जणी बाजूला निघून जातात. अद्वैत रोहिणीला म्हणतो की काय झालं आत्या, काय बोलायचं आहे? रोहिणी अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुला माहिती आहे तुझा भाऊ कसा आहे ते. लहानपणापासून त्याने जे काय केलं आहे त्यासाठी तूच त्याला प्रोटेक्ट केलं आहे ना. अद्वैत, मला राहुल विषयी खूप काळजी वाटते. अद्वैत रोहिणीला म्हणतो की आपल्याला रोहिणी आत्या खऱ्यांच्या घरी जावेच लागेल. रोहिणी म्हणते की जाऊयात ना, मी नाही म्हणतच नाही, पण तिथे जाण्याआधी मला राहुलच्या भल्यासाठी एक गोष्ट हवी आहे. अद्वैत म्हणतो की कोणती गोष्ट, तू मला सांग. त्यावर रोहिणी म्हणते की ती मी तुला आत्ता नाही सांगू शकत, त्या सांगेल. पण तुला जर असं वाटत असेल ना मी खऱ्यांच्या घरी यावे, त्याआधी तुला ती गोष्ट मला द्यावी लागेल. मान्य आहे का तुला? अद्वैत म्हणतो की मान्य आहे मला. रोहिणी म्हणते की हे तुझं वचन समजू मी? अद्वैत तिला प्रॉमिस देतो आणि म्हणतो की तुला जे हवं आहे ते देईल मी. आणि ते दोघे जण तिथून निघतात. रोहिणी आबापाशी येते आणि आबाला म्हणते की डॅड,
राहुल आणि त्या मुलीच्या लग्नासाठी तयार आहे. आबा म्हणतात की अरे वा, मग आपण आजच जाऊयात आणि लग्न ठरवून येऊयात. अद्वैत म्हणतो की हो आबा. आबा कलाला म्हणतात की तू पण चल आमच्यासोबत. आपल्याला तुझ्या बहिणीचं लग्न ठरवायचं आहे. मग तू तिथं असायलाच हवी. आता तुझं दुहेरी नातं आहे. राहुल म्हणतो की मी पण येतो. मी तयार होऊन येतो 15 मिनिटांमध्ये. आबा म्हणतात की अद्वैत, तू, मी, कला आणि रोहिणी एवढेच जण जाणार आहोत. बाकी कोणीच यायची गरज नाही. बसा, नाश्ता करू आणि लगेच निघू. दुसरीकडे आबा ते खरेंच्या घरी येतात. आबा दरवाज्यात उभा राहतात आणि म्हणतात की आम्ही येऊ का घरामध्ये? गीता त्यांना पाहून गडबडते आणि त्यांना म्हणते की हो या की. असा तुम्ही, मी पाणी घेऊन ते संगीताच्या मैत्रिणी आलेल्या असतात. त्या खूप अद्वैत आणि आबा यांचा अपमान करतात. त्यानंतर कला त्यांना म्हणते की खूप झालं ललू मावशी आणि कल्पना मावशी, शांत व्हा आता. आता मी एक शब्द देखील ऐकून घेणार नाही. तुम्हाला एवढं बोलण्याची काहीच गरज नव्हती. कारण जे काय घडलं त्यात फक्त चांदेकरांची चूक नाहीये ना. त्या मावशीन त्या म्हणतात की काय बोलतेस कळे, एवढं सगळं झालं तरी देखील तू चांदेकरांची बाजू घेतेस. मला म्हणते की हो मावशी, कारण मी आता चांदेकरांची सून आहे. जसं हे घर माझं आहे ना, तसं ते घर देखील माझं आहे. आणि माझ्या कुठल्याही घराबद्दल कुणी बोललेलं मी ऐकून घेणार नाही. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही अद्वैतला तर काही बोलूच नका. कारण जे काय घडलं आहे त्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त फसवणूक तर त्याचीच झाली आहे. इतका त्रास झाला आहे त्याला आणि हे सगळं पुन्हा बोलून तुम्ही त्याला केवढा त्रास देत आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. तर त्या मावशीन त्या म्हणतात की अगं कल्ले, तुझ्या आईसाठी आणि बहिणीसाठी आम्ही भांडायला आलो आहेत. तू तर आम्हालाच बोलायला लागली. त्यामध्ये की मावशी सॉरी, मला माहिती आहे की तुम्हाला आमची खूप काळजी आहे. पण आता आम्ही इथे एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलो आहे. तुम्ही आता गैरसमज करून घेऊ नका, पण इथे माझ्या घरचेच असले तर बरं होईल. तुम्ही आता इथे नाही थांबलात तर आम्हाला पुढे बोलता येईल. तरी पण आम्हाला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर त्या मावशी म्हणतात की कला, आम्ही गैरसमज करून घेत नाही. लहानपणापासून तुला बघत आलो आहे आम्ही. तू दुसऱ्यांचा किती विचार करते हे नवीन नाहीये आम्हाला. इथल्या एक मावशी म्हणतात की आणि हो आजोबा, यातली एक गोष्ट खरं आहे की त्या कलासारखी मुलगी तुम्हाला सून म्हणून मिळाली हे तुमच्या घराचं नशीब आहे समजा. अद्वैतराव, कला आमची आहे म्हणून नाही सांगत, पण आमची कला लाखात एक आहे. आणि त्या दोघी तिथून निघून जातात. त्यानंतर संगीता आबांना म्हणते की आबाजी, माफ करा आता जे काय झालं त्याबद्दल. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. तुम्ही उभे का आहात? बसा तुम्ही, मी चहाच बघते. मी म्हणते की खूप गरम होतंय ना. आल्या आल्या मला पाणी हवं होतं, पण त्या बायका डायरेक्ट अंगावरच आल्या. कला म्हणते की सॉरी रोहिणी मॅडम, मी आणते तुमच्यासाठी पाणी आता. त्यावर रोहिणी म्हणते की नाही नको, मी जाऊन घेते, तू बघ इथे सगळं. दुसरीकडे संगीता चहा करत असते. तिथे रोहिणी जाते आणि म्हणते की मिसेस खरे. आणि संगीता म्हणते की आत्याबाई, तुम्ही आतमध्ये आलात का? मी आले असते ना बाहेर चहा घेऊन. रोहिणी म्हणते की ते चहाचं राहून द्या. तुम्हाला त्या दिवशी काहीतरी सांगून गेले होते, तुम्हाला आठवतंय का? गीता म्हणते की हो आठवतंय. त्यावर रोहिणी म्हणते की मग तुम्ही काय ठरवलं आहे? गीता म्हणते की ते मी कसं काय ठरवणार? ती म्हणते की ते राहून द्यात. आता जेव्हा डॅड तुमच्याशी नैना आणि राहुलच्या लग्नाबद्दल बोलतील ना, तेव्हा तुम्ही विरोध करायचा. कोणत्याही परिस्थितीत हे लग्न होता कामा नाहीये मिसेस खरे. गीता म्हणते की पण मी असा कसा विरोध करायचा? ती म्हणते की असा कसा म्हणजे सरळ नकार द्यायचा तुम्ही. समजलं का? पुढील भागात आपण बघणार आहोत की सरोज राहुलला म्हणत असते की रोहिणी माझ्या मुलाशी अद्वैतशी काय बोलली आहे. तुमच्या दोघांमुळे जर माझ्या मुलाला जर काही त्रास झाला ना, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा. दुसरीकडे आबा संगीताला म्हणतात की आम्ही नैना आणि राहुलच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहोत. त्यावर संगीता लगेच नकार देते. म्हणत असते की आम्हाला हे लग्न मान्य नाही. म्हणते की मी राहुलशीच लग्न करणार आणि त्यांच्या घरात लग्न करून जाणार म्हणजे जाणारच. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.